जय श्रीराम मित्रांनो, मी तुमचा हेमंत आणि आज आम्ही चाललो होतो शेगावला. तर आमच्यासोबत मी, पूनम, विकास, काजलताई वगैरे सगळेजण होते. मग काय आम्ही ॲटो वगैरे केला, ॲटोत बसलो आणि यांनी आपल्याला हाय केलं. मग एकांशने पण हाय केलं आणि आम्ही आलो अमरावतीच्या रेल्वे स्टेशन. अमरावतीच्या रेल्वे स्टेशनला गर्दी खूप होती. मग काय आम्ही तिकीट वगैरे कशी काढली आणि ट्रेनमध्ये बसलो. तर ट्रेनमध्ये बसलो होतो तर एकांश आणि पूनमची तर खुशी खूप होती, कारण की त्यांना ट्रेनमध्ये खूप दिवसापासून बसले नव्हते. मग काय एकांश आपल्याला खिडकीतून हाय वगैरे करत होता आणि त्यांनी तर पूर्ण ट्रेन फिरून आला आणि फिरता त्याला भेटला टी मग टी भेटला तर टीसोबत काही बोलला नाही. मग त्याला भेटला त्याचा मित्र. मग त्याच्या मित्रासोबत खेळत होता. मग आम्ही पोचलो शेगावला पोचलो. उतरताच पहा किती गर्दी होती इथं. तर मी इथं गर्दी उतरता ट्रेन निघत होती. मग त्यांनी ट्रेनला बाय केलं. लिफ्टमध्ये पण खूप गर्दी होती. मग स्टेशनला आलो तर स्टेशनला पण खूप गर्दी होती. मग आता स्टेशनला गर्दी होती, मग आता काय करायचं बा, रूम वगैरे भेटान की नाही भेटान याची चर्चा चालू. मग तेवढ्या उशिरात मी तोपर्यंत शेगाव स्टेशनचा फोटो काढून शूटिंग करून घेतली. मग आलो आम्ही मंदिरापाशी आल्यावर आम्ही रूम वगैरे केले, जेवण वगैरे केलं. दुसऱ्या दिवशी सकाळी दर्शनाच्या लाईनमध्ये लागलो. दर्शनाच्या लाईनमध्ये लागल्यानंतर तिथं काही मोबाईल अलाउड नव्हता. मग आम्ही थोडंसं शूटिंग वगैरे करून घेतली, दर्शन वगैरे करून घेतलं, महाप्रसाद घेऊन घेतला. मग आम्ही जात आहे रेल्वे स्टेशनवर. तर आता आपण भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत भाऊ, जय महाराष्ट्र.